आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। आत्ता 4-5 दिवसापूर्वी आमचा एक जवान शहीद झाला महाराज। त्याच्या आईची मुलाखत घेतली गेली दादा। त्याच्या आईला विचारलं गेलं, आई तुमचा मुलगा या भारत देशासाठी शहीद झालाय, माय काय वाटतं तुम्हाला? आई या भारत देशासाठी तुमचा मुलगा शहीद झालाय, माय काय वाटतं हो तुम्हाला? ती आई सांगत होती, दादा माझा मुलगा लहान होता दादा, आणि माझ्या मुलाचा बापही त्या ठिकाणी सीमेवर भरती होता। माझा बाप, याचा बाप सुद्धा सीमेवर भरती होता। सीमेस त्या देशासाठी तो लढत होता, आणि लढता लढता एक दिवस असा आला की त्या ठिकाणी अचानक त्यांच्या असणाऱ्या ठिकाणावर हल्ला झाला, आणि हल्ला झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी या असणाऱ्या मुलाचा बाप मरण पावला। या देशासाठी शहीद झाला असं सांगितल्याच्या नंतर दादा त्या ठिकाणी ती माय बोलायला लागली। ज्यावेळेस याचा बाप शहीद झाला त्यावेळेस हा 12वीला होता दादा। ज्यावेळेस याचा बाप शहीद झाला त्यावेळेस हा 12वीला होता। त्यावेळेस माझ्या घरी मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, अरे सर्व असणारे राजकीय क्षेत्रातली मंडळी आली, पंतप्रधान आले, आणि मला विचारलं, ताई तुमचा मुलगा या भारत देशासाठी शहीद झालाय, तुमचा पती या भारत देशासाठी शहीद झालाय, काय वाटतं आई तुम्हाला? त्यावेळेस ती बाई सांगत होती, दादा माझा नवरा या असणाऱ्या भारत देशासाठी शहीद झालाय, आहे ना, हरकत नाही। माझा मुलगा या भारत देशासाठी शहीद झालाय, हरकत नाही। त्यावेळेस पंतप्रधान साहेबांना तिला विचारलं, माय तुम्हाला एक 12वीचा मुलगा आहे, माय त्याचं तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला एक 12वीचा मुलगा आहे माय, तुम्ही त्याचं काय करणार आहे? सांगा माय, तुम्हाला त्याला डॉक्टर बनवायचंय का? तुम्हाला त्याला ऑफिसर बनवायचं का? तुम्हाला त्याला PSI बनवायचं का? त्याला कोणत्या नोकरीला लावायचंय? डॉक्टर बनवायचं का? पोलीस बनवायचं का? उपनिरीक्षक बनवायचं का तहसीलदार बनवायचं? त्यावेळेस ती माय सांगत होती, दादा पंतप्रधान साहेब ऐका, डोळ्यात पाणी येईल दादा तुमच्या। अरे मला माझ्या मुलाला डॉक्टर नाही बनवायचं साहेब, मला माझ्या मुलाला तहसीलदार नाही बनवायचं साहेब, मला माझ्या मुलाला 2 गावरान गाई घेऊन द्यायच्यात साहेब। ती आई सांगत होती, दादा मला माझ्या मुलाला 2 गावरान गाई घेऊन द्यायच्यात, आणि गावरान गाई घेऊन दिल्याच्या नंतर माझ्या मुलाला मी ते दूध खाऊ घालणार आहे साहेब, माझ्या मुलाला मी ते दूध खाऊ घालणार आहे, आणि दूध खाल्ल्याच्या नंतर माझ्या मुलाला मी व्यायाम करायला लावणार आहे, आणि व्यायाम केल्याच्या नंतर माझ्या मुलाला सुद्धा मी सैनिक म्हणून भरती करणार आहे। ही एक सैनिकाची माय बोलू शकतो। तो असणारा सैनिक त्या ठिकाणी, तो मुलगा त्या ठिकाणी लढायला गेला दादा, आणि लढायला गेल्याच्या नंतर महाराज तो लढत असताना एक दिवस असं झालं, त्याच्या ठिकाणी त्या मुलाला मुलगा झाला म्हणून तो मुलगा त्या असणाऱ्या सैनिकाने रजेचा अर्ज पाठवला। रजेचा अर्ज मंजूर झाला दादा, रजेचा अर्ज मंजूर झाला, आणि रजेचा अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला सुट्टी मिळाली। उद्या त्याला सुट्टी मिळालेली आहे, आज त्याने आपली बॅग भरलेली आहे दादा, आणि आपली बॅग भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो मुलगा घराकडे जाण्यासाठी तयारी करायला लागलेला आहे। त्या असणाऱ्या जम्मू मध्ये तो गेलेला आहे, आपल्या बायकोसाठी सुंदर अशी साडी त्याने खरेदी केलेली आहे, आपल्या आईसाठी सुंदर असते वस्त्र त्याने घेतलेले आहेत, आपला मुलगा झालेला आहे म्हणून त्या मुलासाठी सुंदर असं खेळणं त्याने विकत घेतलेलं आहे दादा, आणि विकत घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी बटालियन मध्ये तो आलेला आहे। बटालियन मध्ये तो सैनिक आला दादा, आणि बटालियन मध्ये तो सैनिक आल्याच्या नंतर त्या ठिकाणी अचानक त्या रात्री 12 वाजता त्या बटालियनवर हल्ला झाला दादा। अतिरेक्यांनी त्या बटालियनवर हल्ला केला ना, ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस असणारी रजा मंजूर झालेली आहे, तरी सुद्धा हातामध्ये असणाऱ्या आमच्या सैनिकाने त्या ठिकाणी ती बंदूक धरलेली आहे बरं का, आणि बंदूक धरली
सांगा त्या ठिकाणी सिलत पतकाया फिर भी बंदूक उठाती दस दस कोई गने मारा फिर गिर गए होश गवाती त्या ठिकाणी त्या सैनिकाने हातामध्ये बंदूक घेतलेली आहे दादा बंदुकीवर हात आहे समोर अतिरेकी आहेत आणि समोरच्या अतिरेक्याला तो एक एक गोळी त्या ठिकाणी धाडत आहे समोरच्या अतिरेक्याला एक एक गोळी धाडत आहे पहिला सैनिक त्या ठिकाणी पहिला असणारा अतिरेकी त्या ठिकाणी मरून पडलेला आहे पहिला अतिरेकी मेला दुसऱ्या अतिरेक्याला त्या ठिकाणी त्याने बंदुकीची गोळी त्या ठिकाणी धाडलेली आहे दुसरा अतिरेकी मेलेला आहे आणि तिसरा बंदूक त्या ठिकाणी तिसऱ्यावर बंदूक धरलेली आहे अचानक समोरून एका अतिरेकीने हल्ला केला आणि हल्ला केल्याच्या नंतर त्या सैनिकाच्या छातीमध्ये गोळी घुसलेली आहे आणि त्याच्या छातीमधून रक्त निघायला सुरुवात झाली आहे त्याच्या छातीमधून रक्त निघायला सुरुवात झाली कौन सिलत पतकाया फिर भी बंदूक उठाती दस दस को एक ने मारा फिर गिर गए होश गवाती जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं खुश रहना देश के प्यारो खुश रहना देश के प्यारो अब हम तो सफर करते हैं अब हम तो सफर करते हैं ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो आइए जो शहीद हुए उनकी कुर्बानी ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी जय हिंद त्या ठिकाणी जय हिंद बघा त्या असणाऱ्या सैनिक धारातीर्थी पडलेला आहे आणि पडल्याच्या नंतर त्या सैनिकाचा श्वास चालू आहे त्या सैनिकाचा श्वास चालू आहे आणि त्या श्वासामधून तो त्या ठिकाणी श्वास त्या ठिकाणी चालू असताना ती त्या श्वासाने माती उंच उडाली उडालेल्या मातीला तो सैनिक सांगतोय आई ए माय तू माझी माय आहे का जिने मला दूध पाजलं ती एक माझी माय आहे आणि तू जिने मला आसरा दिला ती माझी तू दुसरी माय त्या मातीला तो सैनिक बोलतो आई एक काम कर आई जा ना ग आई माझ्या गावाला जा माझ्यावर एक उपकार कर आई माझ्या गावाला जा गावाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझी आई आहे माझ्या गावामध्ये माझ्या आईला सांग की तुझा मुलगा या भारत देशासाठी शहीद झालेला आहे अशी ती सैनिकाची माय सांगत आहे दादा अशी ती सैनिकाची माय सांगत अहो एखादी चिठ्ठी सुद्धा त्या सैनिकाला लिहिण्याला वेळ भेटत नाही ती आई सांगते माझा मुलगा मेला दादा या भारत भूमीसाठी परंतु एक सुद्धा चिठ्ठी माझ्या लेकरानं मला लिहिली नाही हीच फार मोठी खंत वाटते ही आईचा अंतकरण असतो दादा विठ्ठल अशी ती कन्हैयाची माय त्या ठिकाणी सांगते बाबा काय होईल रे तुझं परंतु तो कृष्ण देव आहे आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेलेला आहे गोकुळामध्ये नंद बाबाला मुलगा झाला प्रत्येक गवळणीला कळालेला आहे आणि प्रत्येक गवळण एकमेकीच्या पुढे धावायला लागलेले आहे आणि ती प्रत्येक गवळणीला सांगत आहे माहितीये का सांगते गवळणीला ग सईबाई ग बाई
ग सईबाई ग बाई पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला एक डावे एकी पुढे ताटी वाटी सुंठ बडे एक डावी एकी पुढे गाठी वाटी सुंट बडे एक डावे एकी पुढे ताटी वाटी सुंठ बडे एक डावी एकी पुढे गाठी वाटी सुंट बडे गवळण संगती गवळणीला ग सईबाई ग बाई पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला वा. प्रत्येक गवळण सांगत आहे महाराज, अगदी आनंदात गवळणी आहेत, अगदी आनंदात आहे. असं करत करत आपल्याला वेळ कमी आहे. त्या ठिकाणी बाबा बोलणार आहेत नंतर. बघा त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू कृष्ण मोठा झालेला आहे. आता मोठा झाल्याच्या नंतर कृष्ण त्या ठिकाणी गावामध्ये खोडी करायला सुरुवात केलेली आहे. आणि खोडी करायला सुरुवात केल्याच्या नंतर महाराज कृष्णाने ठरवलं आता काय करायचं, तर आता या ठिकाणी गवळ्याला जमा करायचं. गवळ्याला जमा केलेला आहे. आणि गवळ्याला जमा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंत विचारतोय, का रे गवळ्यांनो, आपल्या घरी दही दूध तूप लोणी सगळं बनवलं जातं, सगळं आपल्या घरामध्ये बनतंय, तरी सुद्धा तुम्ही वाळले का? तुमची तब्येत महेश महाराजासारखी का? मग त्या ठिकाणी भगवंताला सगळे गवळी सांगायला लागले, अरे भगवंता, अरे आमच्या घरी दही दूध तूप लोणी सगळं बनतं भगवंता, पण ऐक ना भगवंता, बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या ते निघाली. गवळी सांगतात की भगवंता, आमची माय या ठिकाणी घरी दही दूध तूप लोणी बनवते आणि त्या ठिकाणी मथुरेला विकायला जाते. बाजाराला विकण्याने घोरी बाजारा विकण्याने घोरी दही दूध ताकाई लोणी ग बाई ग दही दूध ताकाई लोणी बाई माझ्या ग बाई, खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली. बाई ग, खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. आमची माय दही दूध तूप लोणी बनवते भगवंता, परंतु त्या मथुरेमध्ये नेऊन विकते. भगवंताला राग आला आणि भगवंताने सांगितलं आता आपण चोऱ्या करायच्या. काय करायच्या? इकडे लक्ष द्या. काय करायच्या? चोऱ्या करायच्या. ठीक आहे भगवंत, काय करावं लागल? भगवंताने सांगितलं तुम्ही सगळे एकत्र या, माझ्या मागे या, हळूहळू या. मग मी काय करतो, तुम्हाला आज पोट भरून देतो. आलं तरी यारे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो बरे. भगवंताने सांगितलं तुम्हाला पोट भरून देतो, या माझ्या मागं मागं या. ठीक आहे भगवंता, येतो आम्ही. चोरी करायची चोरी. ठीक आहे भगवंता. भगवंत एका घरामध्ये घुसलेला आहे आणि घरामध्ये आत्याबाई व घरात चोर शिरला, सासूबाई व घरात चोर शिरला, आत्याबाई व घरात चोर शिरला, आत्याबाई व घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई व घरात चोर शिरला, सासूबाई व घरात चोर शिरला. हे
शिरला घरात, आणि घरात चोर शिरल्याच्या नंतर महाराज चोरी करता यायला पाहिजे महाराज. आजकाल काय झालं महाराज, कोरोनामुळं काय झालं, लोक या ठिकाणी एकत्र येत नव्हते, त्यामुळं महाराज चोरांचाही सुळसुळाट सुटला होता महाराज. आत्ता आमच्या इकडे गेवराईला महाराज एक चोर घुसला. आता घुसला तर घुसला, अनोख्या घरात घुसला. आता घुसला असा महाराज, ज्या घरात घुसला त्या घरात 1.5 टनाची बाई होती. 1.5 क्विंटलची बाई होती महाराज, 1.5 क्विंटलची. हा, भल्या रफड्याच्या रफड्या महाराज, अशी वजनात महाराज बर का. अशी जसा चोर घरात शिरला महाराज, तिचे दागिने वगैरे पैसे वगैरे सगळे घेतले महाराज. आणि घेतल्याच्या नंतर महाराज त्याच्याकडून घराच्या बाहेर येताना बरं का बटले बाबा, भांडच खाली पडलं. असं बतकून भांड खाली पडलं महाराज. आणि भांड खाली पडल्याच्या नंतर महाराज ती अशी पुतना मावशीवणीच उठली महाराज वजनात. जशी उठली तसा चोर धरला आणि खाली टाकला. ती वरून बसली. आता बसली तर बसली महाराज, आणि ती पिंट्या उठ ना, पिंट्या उठ, पिंट्या उठ ना, पिंट्या जसा उठला महाराज, म्हणतो काय गाई, काय गाई, काय गाई. ती म्हणती, अरे पिंट्या, जा 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 पोलिसात जा लवकर, त्या पोलिसाला बोलून आण, आपल्या घरात चोर शिरलाय, लवकर जा, तोपर्यंत मी याला धरून ठेवतो. जसा पिंट्या महाराज घराच्या बाहेर आलाय, घराच्या बाहेर आल्याच्या नंतर महाराज नुसतं इकडे बघतो, तिकडे बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, त्याला सुधराय ना महाराज. ते म्हणतो, आई अगं माझी चप्पल हरवली, आई चप्पल सापडत नाही. चोर म्हणला, माई घालून जाय, पण लवकर विठ्ठल. अरे चोरी कोणी करावी, कोणी करावी का महाराज? नाही 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 महाराज, अहो चोरी कोणी करावी, माझ्या भगवंतानं चोरी करावी महाराज. भगवंताने सुंदर अशी चोरी केली महाराज. आणि चोरी केल्याच्या नंतर एक दिवस एका गवळणीने सांगितलं, कृष्णा तुझ्यात जर हिंमत असेल तर माझ्या घरामध्ये येऊन दाखव. कृष्णा तुझ्यामध्ये जर दम असेल, तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरामध्ये. कन्हैयाच्या डोक्यात बसलं. कन्हैयाने सांगितलं, सवंगड्यांनो आज हिच्या घरामध्ये आपल्याला चोरी करायला जायचं. चोरी करायला गेले भगवंत, चोरी वगैरे केली, माखन वगैरे खाल्लं. परंतु काय झालं महाराज, त्या घरामधली बाई जी होती ती 7 फुटाची होती महाराज. किती? 7. आणि जो तिचा पती होता तो हा 5.5 फुटाचा होता महाराज. आता 7 आणि 5.5 बघा, लक्ष द्या, 7 फूट 5.5 फूट. आता काय झालं महाराज, तिची वेणी होती 1 फूट. आता किती झालं, जवळजवळ अर्ध्या फुटाचं अंतर राहिलं. त्याची दाढी होती, तर त्याची दाढी होती अर्धा फूट. आता भगवंताने काय केलं महाराज, चोरी केल्याच्या नंतर त्याची वेणी आणि हिची दाढी अशी जाम बांधली महाराज. एक तर भगवंत बांधित नाही, आणि बांधलं तर सोडित नाही महाराज. अशी पॅक विणीन दाढी बांधली महाराज. आणि बाढीन विणी बांधल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी घरी जाऊन बसला. घरी जाऊन बसल्याच्या नंतर सकाळ झाली, ती उठली आणि उठल्यासरशी तिच्या मानेला झटका बसला बुवा. आता तिच्या मानेला झटका बसला का ती लगेच म्हणली, अहो काय तुम्हाला कळतं का नाही, आपल्याला 2 लेकरं झाली, आता कुठं विनोद करीत असते का, आता कुठं मस्करी करीत असते का. ती म्हणे, अहो मी काय केलंय, तुम्हीच माझी वेणी ओढली. तो म्हणतोय, तू माझी दाढी ओढली. ती म्हणती, तू माझी वेणी ओढली. महाराज चांगलं भांडण जुंपलं. पण भांडणं करण्यासाठी त्यांना एकमेकाकडे तोंडच करता येईना. आता तोंड करता येईना म्हणल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं, आपण कोणाला चॅलेंज केलं होतं, भगवंताला. चला भगवंताकडे. महाराज ती अशी पुढं चालायला लागली, हा असा मागं चालतोय. अशी टुनुक 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 उडी मारीत ते कसे चालायला लागले, अशी महाराज ते चालायला लागले, हळूहळू चालायला लागले. चालता चालता महाराज भगवंताच्या दारात आले. भगवंताला सांगितलं, भगवंता चुकलं बाबा माझं, एक काम कर, काय कर, मला माफ कर आणि माझी वेणी आणि यांची दाढी सोडून टाक. भगवंताने सोडून टाकल्या. अनंत लीला भगवंतांनी केल्या. परंतु सवंगड्यासोबत खेळत असताना, क्रीडा करत असताना भगवंत गावामध्ये त्रास द्यायला लागला. म्हणून त्या ठिकाणी गवळणी त्या ठिकाणी असणाऱ्या यशोदेकडे यायच्या आणि सांगायच्या, यशोदे तुझा भगवंत आहे, तो फार त्रास देतोय, आता याला अरण्यामध्ये त्याला गायी घेऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये तू काय कर, या ठिकाणी गायी ओळायला लाव. असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या भगवंताला असणाऱ्या यशोदेमाईने सांगितलं, तू गायी घेऊन अरण्यामध्ये जा. आणि भगवंतानी गायी सोडलेल्या आहेत. अरण्यामध्ये भगवंत गेलेला आहे. भगवंत अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर रोज रोज नवीन नवीन क्रीडा भगवंत करायला लागलेला आहे. आणि क्रीडा करायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक दिवस भगवंताने अशी क्रीडा केली की सगळ्या सवंगड्याला एकत्र केलं आणि सांगितलं, आता आपल्याला चेंडू खेळायचा आहे. चेंडू खेळायचा आहे म्हटल्याच्या नंतर महाराज तो बॅट एका हातामध्ये आहे, एका हातामध्ये चेंडू आहे आणि भगवंत त्या ठिकाणी खेळायला लागलेला आहे. सांगितलं, सवंगड्यांनो तुम्ही सगळे एका बाजूला जा, तुम्ही सगळे एका साईडनी जा आणि मी एकटा पठ्ठ्या एका साईडने येतो.
पण भगवंताने आट घातली, आता तुम्ही सगळे एकत्र व्हा, तुम्ही सगळे भरपूर जण आहात, मग एक काम करा, मी एकटा आहे त्यामुळं मला बॅटिंग आधी द्या. भगवंतानी बॅट हातामध्ये घेतली, आता लीला करायची होती म्हणून भगवंतानी बॅट हातामध्ये घेतली. बॉल त्या ठिकाणी सवंगड्याने टाकलेला आहे. भगवंतानं तो बॉल इतका उंच मारलेला आहे, इतका उंच मारलेला आहे की भरपूर असा उंच मारलेला आहे. आणि उंच मारल्याच्या नंतर तो बॉल कोणालाही दिसेनासा झालेला आहे. पुन्हा तो बॉल हळूहळू खाली यायला लागलेला आहे. परंतु येऊन त्या ठिकाणी त्या कालिया डोहाच्या समोर जी बाभळ आहे, त्या बाबळीच्या झाड आहे, त्या झाडावर तो त्या ठिकाणी पडलेला आहे. झाडावर पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी कन्हैयाला सगळ्या सवंगड्याने सांगितलं, कन्हैया तो बॉल जो होता ना तो पेंद्याचा होता महाराज. त्या पेंद्याने सांगितलं, कन्हैया मला माझा बॉल लागल, नाहीतर माझी माय मला घरात घेणार नाही. त्यावेळेस कानाने सांगितलं, घरी चल तुला दुसरा देतो. ते सांगितलं, जमणार नाही, तोच बॉल मला लागेल. असं सांगितल्याच्या नंतर महाराज भगवंत त्या झाडावर चढलेला आहे. हाताजवळ बॉल आलेला आहे, परंतु भगवंताने तो घेतलेला नाही. भगवंताने ती फांदी हलवली, बॉल त्या यमुनाच्या डोहामध्ये पडलेला आहे. भगवंतानं त्या ठिकाणी यमुनाच्या डोहामध्ये ते असणाऱ्या बॉल काढण्यासाठी उडी मारली. बॉल काढण्यासाठी उडी त्या भगवंताने त्या डोहामध्ये मारली. आणि उडी मारल्याच्या नंतर सगळे असणारे गोपाळ त्या ठिकाणी घाबरून गेले आणि जाऊन यशोदेला सांगायला लागले, यशोदे तुझा जो बाळ आहे, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदेला सांगितलेलं आहे, यशोदे तुझा काना त्या डोहामध्ये बुडालेला आहे. भगवंताने त्या कालियाला मुक्त केलेला आहे. या ठिकाणी वेळ नाही त्यामुळं मुक्त केलं लगेच बरं का. आता मुक्त केल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी पुन्हा कन्हैया त्या ठिकाणी खोड्या करायला लागलेला आहे. पुन्हा भगवंताच्या अनेक वेगवेगळ्या लीला आहेत. एक लीला आपल्याला पाहिजे. आता सगळ्यांना त्या ठिकाणी भूक लागली होती, सगळ्या सवंगड्याला भूक लागली होती आणि सगळे सवंगडी त्या ठिकाणी भगवंताला सांगायला लागले की बाबा आता या ठिकाणी आमच्या पोटामध्ये आम्हाला भूक लागलेली आहे. कान्हा आता एक काम कर, आता खेळण्याचा आनंद आम्हाला येणार नाही. पोटी भार खांदी भूक, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. सांगितलं एक काम करा, जसं आज आपण सगळ्यांच्या घरून भाकरी आणल्या, बरोबर आहे का नाही, आपण सगळ्यांच्या घरून भाकरी आणल्या ना, तशाच माझ्या भगवंताने सगळ्यांना सांगितलं, बाबांनो आता आपापल्या शिदोऱ्या आणा. शिदोऱ्या सगळ्यांनी आणलेल्या आहेत, सगळ्यांनी शिदोऱ्या सोडलेल्या आहेत. आणि शिदोऱ्या सोडल्याच्या नंतर भगवंत मध्यभागी बसलेला आहे. भगवंत मध्यभागी बसला. दादा बघा तो भगवंत काय लीला करतो, ऐका भगवंत काय लीला करतो बघा. भगवंत मध्यभागी बसला आणि त्या ठिकाणी सर्वांना आपल्या शिदोऱ्या सोडायला सांगितल्या. सगळ्यांनी शिदोऱ्या सोडलेल्या आहेत, पण जो वाकड्या आहे ना, वाकड्या तो एका असणाऱ्या माझ्या असणाऱ्या गोकुळामधल्या एका मोठ्या असणाऱ्या माणसाच्या घरी कामाला आहे. आणि तो त्या ठिकाणी वाकड्याने त्या दिवशी मधुकरी त्या असणारी शिदोरी आणलेली नाही महाराज, शिदोरी आणली नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ आला आणि सांगितलं, कान्हा माझ्याकडे शिदोरी नाही दादा, बाबा माझ्याकडे शिदोरी नाही आहे, तुमच्या शिदोरी मधली थोडी थोडी शिदोरी थोडा थोडा काला मला द्या. त्यावेळेस सांगितल्याच्या नंतर आमच्या असणाऱ्या
कानानं सांगितल्याच्या नंतर कानाने सांगितलं, वाकड्या तुला मिळणार नाही, एक काम कर, घरी जा आणि घरून लवकरात लवकर काहीतरी घेऊन ये बाबा. असं सांगितल्याच्या नंतर तो वाकड्या त्या ठिकाणी घराकडे पळायला लागलेला आहे. महाराज घराकडे पळायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक बोबड्या बसलेला आहे आणि तो बोबड्या त्या ठिकाणी कृष्णाला सांगतोय, कितना आले कितना, त्या वाकल्याला पलता येत नाही कितना, त्याला का त्याला लावतो गली कितना, त्याला किती वेळ लागन कितना, कितना देऊन नको देऊ, देऊन नको देऊ, देऊन नको देऊ. कृष्ण तू गपलं तू गप. असं करून महाराज वाकड्या घराकडे गेलेला आहे. घराजवळ गेलेला आहे आणि त्या आईला असणाऱ्या मातेला सांगायला लागला, माय भूक लागली ग आई, आई फार भूक लागली माय, एक काम कर काहीतरी खायला दे. त्या बाईने सांगितलं, अरे वाकड्या आत्ताच 1 तास झाला नाही तू गाई घेऊन रानात गेला, लगेच तुला भूक लागली होय. कसं असतं महाराज, कामाला असल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी वाकड्या सांगतो लगेच, नाही माय भूक लागली ग माय काय. मग त्या ठिकाणी त्या आईने सांगितलं, हात धुवून ये, घरामध्ये जेवायला बस. वाकड्याच्या महाराज ध्यानामध्येच नाही राहिलं आपल्याला शिदोरी रानात न्यायची. महाराज तू त्याच ठिकाणी जेवायला बसला. इतकं खाल्लं महाराज त्यांनी, इतकं खाल्लं, फार फासुळ्या तानू तानू खाल्लं महाराज, अगदी जोरात खाल्लं आणि ढेकर दिला महाराज, ढेकर दिला महाराज. तृप्तीचा ढेकर दिल्याच्या नंतर महाराज मग त्याच्या लक्षात आलं, अर आपल्या गाई तिथे रानात आपल्याला लवकरात लवकर भगवंतांनी शिदोरी घेऊन बोलवलं. त्यावेळेस आता त्याने इथंही जेवलाय आणि रानातही ती देईल का नाही. तिने सांगितलं, वाकड्या अरे आत्ताच तू इथं खाल्लंय आणि पुन्हा रानात मागतोय, तुला काही वाटतं का. असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्याने सांगितलं, आई एक काम कर, काही देत नाही ना, मग एका लोट्यामध्ये ताक दे. तिने सांगितलं, लोट, अरे रोज तुला लोट देते आणि तू तिथं जाऊन त्या म्हशीच्या डोक्यावर ते लोट फोडितोय, कसलं लोट, मिळणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी वाकड्या रडायला लागला आणि सांगितलं, माय थोडं काहीतरी दे ग. मग नाही मिळणार म्हणल्याच्या नंतर महाराज वाकड्याने सांगितलं, आई एक काम करा, आता मला थोडं ताक प्यायला द्या. महाराज तिने ताकाचा एक लोटा भरून आणला आणि लोटा भरून आणल्याच्या नंतर महाराज वाकड्याने तो पिला, इतका पिला, पोट फुगलं आणि पोट फुगल्याच्या नंतर उरलेला लोट्यातलं ताक आपल्या तोंडामध्ये घेतलेलं आहे आणि तोंडाची मिठी गप्प केली आणि तो पळायला लागला. कृष्णाच्या जवळ गेला आणि कृष्णाच्या जवळ गेल्याच्या नंतर कृष्णाला सांगायला लागला, कृष्णा तोंडानं खुणवायला लागला, कृष्णा माझ्या तोंडामध्ये ताक आहे, मी ते ताक आणलंय. भगवंताने सांगितलं, हा तांब्या घे, त्या तांब्यात ते टाक. त्यांनी सांगितलं, मी टाकणार नाही. भगवंताने सांगितलं, या असणाऱ्या लोटीमध्ये टाक. तो म्हटलं, टाकणार नाही. भगवंता अरे मी तुझ्यासाठी ताक आणलंय आणि तू मला लोटीमध्ये टाकायला लावतोस. त्यावेळेस त्या भगवंताने सांगितलं, बाबा त्या लोटीमध्ये टाकत नाही, तांब्यामध्ये टाकत नाही, ग्लासामध्ये टाकत नाही, नाही टाकणार भगवंता. मग अरे मग भगवंत आहे रे तू. त्या भगवंताने काय लीला केली महाराज, त्या भगवंताने स्वतःचं तोंड उघडलं आणि तोंड उघडल्याच्या नंतर आ केलं आणि आ केल्याच्या नंतर महाराज त्या असणाऱ्या वाकड्याच्या तोंडातली गुळणी त्या माझ्या भगवंताने तोंडात घेतली. अभंगाचं दुसरं नवल केवडे केवडे नवल
कोढे. तुकोबराय म्हणतात पृथ्वी जेने तृप्त केली यशोदा त्यासी भोजन घाली. अरे ही पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीवर प्रत्येक जीव आहे, कित्येक जीव आहेत महाराज. 84 लक्ष योनी आहे आणि त्या प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी भगवंत जन्माला घालतोय, त्याच्या जेवणाची सोय करतोय. म्हणजे तुकोबराय म्हणतात पृथ्वी जेने तृप्त केली यशोदा त्यासी भोजन घाली. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोढे. आणि नंतर तुकोबराय म्हणतात बाबा या भगवंताचं नवल वर्णवू शकत नाही. अभंगाचं 3रं चरण महाराज. विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडी घेती. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाची कोढी. तुकोबराय म्हणतात त्या भगवंताचं नवल आपण करू शकत नाही. त्या भगवंताचं नवल तो भगवंत फार नवल करतो महाराज. आणि म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तुकोबराय म्हणतात बाबा तो भगवंत आहे ना भगवंत, तो काय करतो महाराज अनेक त्या ठिकाणी सोंग करतो महाराज. काय सोंग केले हो माझ्या भगवंताने ऐका. किती सोंग माझ्या भगवंताने केलेलं आहे सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु ऐका ना वेळ नाही दादा. एक सोंग माझ्या भगवंताचं सांगतो आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत महाराज. काय सोंग केलं ऐका. अरे माझ्या असणाऱ्या अर्जुनाला वाटलं की त्या ठिकाणी या ठिकाणी जर मला वाटतं कामवेद नावाच्या वनामध्ये त्या ठिकाणी अर्जुनाला वाटलं माझी असणारी सुभद्रा जर माझ्यासोबत असती तर किती बरं झालं असतं. म्हणून माझ्या भगवंताने सोंग केलं आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या सुभद्रेचं रूप धारण केलं. अनेक सोंग महाराज भगवंत करतोय. त्यामुळे तुकोबराय म्हणतात की बाबा तू का म्हणे नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी असा तो भगवंत आहे. आणि त्या भगवंताचं चरित्राचं उच्चारण आपल्या मुखातून होत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात नवल केवढे केवढे नकळी कान्होबाची कोढी. त्या भगवंताचं कोढं आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळं आता त्या भगवंताचं नामचिंतन आपल्याला करायचं आहे. त्यामुळं सर्वांनी बरं का अगदी प्रेमानं अगदी दोनच मिनिटं महाराज, एकच मिनिटं महाराज अगदी प्रेमानं महाराज भजन करायचं आहे आपल्याला. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन आपण करणार आहोत. आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन झाल्याच्या नंतर आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. हात वर करा. राधे 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 श्री राधे. मी बोलो राधे राधे मी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. शेवट आपलं हात वर करा. राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. सब मिलकर बोलो राधे राधे. सब मिलकर बोलो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे. राधे 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 राधे
ऐका ना, एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, होईल तेवढ्या लोकांनी ऐका. तुमच्या गावामध्ये महात्मा आहे महाराज. एक सांगू का, संत संगतीने, त्या संत संगतीचे परिणाम एवढे खतरनाक आहेत, एवढे चांगले आहेत महाराज. तुम्ही एक सांगू का, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. त्यामुळं तुमच्या गावाला असणाऱ्या आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी जे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, सत्यविजयजी महाराज. महाराज, माझा अधिकार नाही या गादीवर कीर्तन करण्याचा. फार बालक आहे महाराज, मी लेकरू आहे महाराज, लेकरू. पण एक सांगू, अरे जशी माझी माय माऊली ज्ञानोबा आहेत, ज्ञान्यांचे राजे, साधकांची मायबाप आणि अनाथ दिनांची माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे. ज्या दिवशी बरं का वैभव महाराज, ज्या दिवशी मी बाबांकडे त्या ठिकाणी गेलो, तेजस महाराजाने आम्ही गेलो, बाबाला संकल्पना सांगितली, बाबा आमचं असा नियम आहे की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 बालकीर्तन महोत्सव दरवर्षी करायचे, असा आम्ही नियम केलाय. बाबा 3 बालकीर्तन महोत्सव जर होणार असतील तर तो 3रा बालकीर्तन महोत्सव आम्हाला तुमच्या गावामध्ये करायचा आहे. बाबांनी सांगितलं, महाराज काही हरकत नाही. एक सांगू का, या गादीवर उभा राहण्याचा सुद्धा अधिकार नाही दादा आमचा. पण एक सांगू का, माझी माय ज्ञानोबा आहे, जसं आम्हाला आळंदीमध्ये सांभाळतात ना दादा, तसं तुमच्या असणाऱ्या गावामध्ये तुम्ही आणि माझी माय माझ्या मागं बसलेत आमचे बाबा, यांना मी आई समजतो महाराज. आईच्या अंतकरणाने ऐकलं महाराज. एक सांगू का, अधिकार नाही महाराज आपला बोलण्याचा. मी तर शून्य आहे महाराज, मज पामरा हे काय थोरपण आणि पायाची वाहन पायी बरी. फार लहान आहे महाराज, फार लहान आहे. परंतु तरी सुद्धा आईच्या अंतकरणाने महाराज या ठिकाणी बाबाने माझं ऐकलं. बाबा तुम्हाला विनंती कराल बाबा, जर काही चुकलं ना तर निश्चितपणाने माझ्या कानाला धरून सांगा बाबा, कारण तुमचा अधिकार फार मोठा आहे. एवढं गाव जेवढं तुम्हाला मानताय ना बाबा, त्याच्यापेक्षाही जास्त आमची आळंदीकर मंडळी तुम्हाला मानणार आहेत बाबा. एक सांगू का, जसं माझ्या ज्ञानोबरायांनी आम्हाला सांभाळलंय बाबा, तसं 4 दिवस तुम्ही आम्हाला सांभाळलंय. या उपकारातून आम्ही तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत बाबा. त्यामुळं तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या. झालेली सेवा माझे गुरुवारी हरिभक्त परायण, आपल्या गावचं भूषण असणारे, आपले सर्वांचे आमचे सर्वांचे गुरुस्थानी असणारे सत्यविजय बाबा यांच्या चरणावर, माझे गुरुवारी हरिभक्त परायण जगदीशानंदजी महाराज शास्त्री मालेगावकर यांच्या चरणावर, माझ्या मायबापांच्या चरणावर आणि श्री साईनाथाच्या चरणावर माझी झालेली सेवा समर्पित करतो. 2 मिनिटं मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. सर्वांगाचे कान करून ऐका दादा. सापडगाव क्षेत्रामध्ये साईनाथगड ही अशी भव्य संकल्पना मी बाबांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राबवलेली आहे. सापडगावमध्ये आपल्याला 1 एकर जमीन संपत भानुदास गोरे या नावाच्या व्यक्तीने आपल्याला 1 एकर जमीन दान दिलेली आहे महाराज चापडगावमध्ये. त्यानंतर आमच्या चापडगावचं भूषण आणि चापडगावमध्ये नव्हे तर शेवगाव तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, खेरकड डॉक्टर ज्यांना म्हणतात, महादेव नाना खेरकड डॉक्टर, त्यांनी मला शब्द दिलेला आहे महाराज, तुम्ही गड बांधा, त्या गडासाठी मी 5 लाख रुपयांची मूर्ती तुम्हाला देईल. मूर्तीचंही काम झालंय दादा, मंदिराच्या जागेचंही काम झालेलं आहे दादा. पण ऐका ना, मी मंदिराची जागा झाली, मंदिराची मूर्ती झाली, आता कळस त्या ठिकाणी बाकी होता. म्हणून आमचे असणारे चुलते कल्याण मडके यांनी सांगितलं, महाराज जेवढा मोठा कळस तुमच्या मंदिरावर बसल तेवढा मोठा कळस मी तुम्हाला देईल. कळसाचंही काम झालेलं आहे. आणि आत्ता बालकीर्तन महोत्सव, याच्या आधीचा बालकीर्तन महोत्सव आपण ठाकूर लिमगावला केलता. आमचे ऋषिकेश दादा निजवे आहेत, त्यांच्या निवेदनाखाली तो बालकीर्तन महोत्सव केला होता. त्या बालकीर्तन महोत्सवामध्ये आपल्या गावचे असणारे काय नाव त्यांचं, संदीप भाऊ भगत यांनी आपल्याला सांगितलं, महाराज तुम्ही किती मोठं मंदिर बांधा आणि त्या मंदिराला लागणारा संपूर्ण कलरचा खर्च मी तुम्हाला देईल, असा शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मंदिराचं भरपूर असं काम झालेलं आहे. गावातल्याही लोकांनी जवळजवळ 5 ते 6 लाख रुपयाचे नारळ उचललेले आहेत. सुंदर असं मंदिराचं काम चालू आहे आणि दरवर्षी आपण त्या ठिकाणी भव्य असा बालकीर्तन महोत्सव करत असतो. आता हा 3रा बालकीर्तन महोत्सव आपला झालेला आहे. आता 4था बालकीर्तन महोत्सव येणाऱ्या 15 दिवसांनी आपण सोने सांगवीमध्ये करणार आहोत बरं का ताई. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी बाबांना आम्ही आता आवर्जून त्या ठिकाणी नेणार आहोत आणि त्या ठिकाणी बाबांचा पुन्हा
जसा तुमच्या गावामध्ये चातुर्मास आगमन सोहळा तुम्ही जसा केलाय त्याच्यापेक्षा भव्य आणि दिव्य असा आगमन सोहळा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हे सोने सांगवीला आम्ही करणार आहोत, अवघ्या 15 दिवसात करणार आहोत. आणि मी जाता जाता एक सांगेल की मी महेश महाराज मडके, माझी आळंदीला वारकरी शिक्षण संस्था आहे. बाल कलाकार त्या ठिकाणी माझ्याकडे असतात. माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण जगदीश बाबा ही त्या ठिकाणी मार्गदर्शनाला असतात. आमचे मित्र काल ज्यांनी या ठिकाणी येऊन हरिपाठ घेतला, प्रकाश महाराज खतोडे पाटील, हे माझ्याकडे क्लाससाठी असतात. त्यांचाही आशीर्वाद आहे. दीपक महाराज सुद्रिक पाटील, त्यांची मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमधली एक रत्न आपल्या समोर आहे. तिचं नाव श्वेता महाराज बडे आहे. त्या दिवशी सुंदर असं कीर्तन तुम्ही तिचं ऐकलेलं आहे. माझी आळंदीला संस्था आहे. जर कधी आलात तर नक्कीच मला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी या. झालेली सेवा या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर आणि बाबांच्या चरणावर आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.